की आपल्या सुरमयी आवाजात या फायनलच्या सामन्याचं आपण समालोचन करायचं आहे। सर्व रसिक प्रेक्षकांचे कान आसुसलेले आहेत आपला छान असा आवाज, लयबद्ध असा आवाज ऐकण्यासाठी। तर आपण ऋतिक लोंढे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांच्याकडे या सामन्याच्या समालोचनासाठी माईक उत्स्फूर्त करतोय। तर पहिला चेंडू घेऊन रुपेश काटे या ठिकाणी धन्यवाद मयुरेश। बिग फायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। विकी 11 कालच्या दिवसातील सुंदररित्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये जिंकल्यानंतर फायनलमध्ये धडक मारली आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर माऊली ग्रुप संघ फायनलच्या अंतिम प्रवेश मिळवला आणि त्याच नंतर विकी 11 विरुद्ध माऊली ग्रुप असा सामना रंगतोय। दरम्यान हा अंतिम सामना चालू होतोय। तर मंडळाच्या स्वयंसेवकांना विनंती करतो की संपूर्ण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। कृपा करून संपूर्ण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। ऑफ साइडला कोणीही स्वयंसेवक दिसत नाही आहे। तर कोणताही वादास्पद निर्णय व्हायला नको। तरी सर्व स्वयंसेवकांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। चला सामन्याला सुरुवात होते। मेगा फायनलची लढत मित्रांनो, मेगा फायनल दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। माऊली ग्रुप संघाकडून एका बाजूला आहे तो अमित देवरुपकर, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतात संघाचा कर्णधार ऋषिकेश राऊत। आताच मागेच मॅच झाली सेमीफायनलची लढतीमध्ये ऋषिकेश राऊतच्या पंचांचा डिसिजन येतोय। सामन्याला सुरुवात होते। अर्धशतक झलकावलं ऋषिकेश राऊत याने आणि यष्टिरक्षक करतोय प्रसाद कर्वे याने सुद्धा कालच्या दिवसामध्ये 2 अर्धशतक झलकवली। तर एकूण केहिम प्रीमियर लीग या पर्वामध्ये तिसऱ्या पर्वामध्ये 3 अर्धशतक झलकवणारे हे 2 खेळाडू आपल्याला आमने सामने पाहायला मिळत आहेत। दोन्ही 2 संघाचे कर्णधार आहेत। एकीकडे प्रसाद आहे तर दुसरीकडे ऋषिकेश आहे। परंतु यावेळेसचा चेंडू ऑर्डर ऑफ सी मधील अमित देवरुपकरच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळतोय। पहिला चौकार फायनल मुकाबल्यामधील पहिला चौकार अमित देवरुपकरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। सुंदररित्या कामगिरी पहिल्या चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट केलेत। काहीसे सेमीफायनलच्या लढतीमध्ये चांगला खेळ झाला परंतु रनआउटच्या स्वरूपात बाद झाले। ती कसर आता भरून काढतील रोहित। आता मात्र रोहितने आपले इरादे स्पष्ट केलेत। एक डाव तुझा तर दुसरा डाव माझा। कमांड नवीन फलंदाज केतन बेंद्रे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। 1 डाऊन साठी त्याला प्रमोट केलंय। 2 चेंडूंचा खेळ झालाय। 4 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद, 4 धावा असं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला धावफलकावरची स्कोरशीट वरची ही धावफलकावरची परिस्थिती पाहायला मिळते। तर बघूया यावेळेस चेंडू पुन्हा एकदा रोहित बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट। सुंदर चेंडू होता। त्याच कल्पकतेने हा चेंडूला ट्रॅव्हल केले एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने। तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे अनिकेत। तोपर्यंत जोपर्यंत अडवेल फेक करेल तोपर्यंत 2 धावा पळून काढतायत। धावफलकावर नजर मारली तर 6 धावा धावफलकावर लागतात। 3 चेंडूंचा इथे खेळ झालाय मित्रांनो। चांगल्या अशा संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल
आजच्या या मुकाबल्यामध्ये सुंदररित्या सामना रंगतोय मित्रांनो. केहिम प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या मधली ही मेगा फायनल. लॉर फुलटॉस पद्धतीचा चेंडू हवेत आहे आणि फलंदाज माघारी परततोय. आउट आहे, फेअर डिलिव्हरी. चला फलंदाज बाद आहे, फेअर डिलिव्हरी होती. चला 2 गडी बाद झाले 6 या धावसंख्येवर. नाव काय बोलला? अजय. अजय येतोय नवीन फलंदाज. तर रोहित पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे त्या क्षेत्रामध्ये. अनिकेत तिथे सज्ज आहे. एकच धाव. 7 धावा धावपलकावरती लागल्यात. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. काहीशा एका बाजूने ऋषी, एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषीच्या वर सर्वांच्या नजरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. माऊली ग्रुप संघाकडून सुंदररित्या ऋषीच्या बॅट मधून एक अर्धशतक आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलंय. हा सुंदर फटका, परंतु गॅप मध्ये नाही आहे. चांगला चेंडू आणि चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. त्याच नंतर षटकाची होते समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 7 धावा. माऊली ग्रुप संघाची ही धावपलकावरची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. चला सुंदररित्या सामने आपल्याला मैदानामध्ये रंगतायत मित्रांनो. मेगा फायनलची लढत आहे. या फायनल वरती कोण नाव कोरणार? केहिम प्रीमियर लीग KPL पर्व 3 मध्ये कोण विजयी होणार आणि या KPL पर्व सीझन 3 चा कोण मानकरी होणार? एका बाजूला आहे ते विकी 11 तर दुसऱ्या बाजूला माऊली ग्रुप. असा हा सामना रंगतोय दोन्ही संघांमध्ये. दुसऱ्या षटकासाठी प्राचारण केलंय. गोलंदाज येतोय नवीन संकेत. तर संकेत येतोय. बघूया संकेत कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिल्या दिवशी कालच्या दिवशी सुंदररित्या गोलंदाजी केली, परंतु आता मात्र मेगा फायनल या फायनलच्या लढतीमध्ये दबाव दर्पण न झुगारता गोलंदाजी करावी लागेल. राईट ऑफ ओव्हर द विकेट रेव्हर्स एंड कडून पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. रनआउटचा चान्स होतोय की पाहूया, परंतु नाही आहे. तोपर्यंत सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचलेत. फायनलचा सामना जो कोणी संघ विजयी होईल त्यांना स्वप्नील यशवंत कीर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जो कोणी संघ फायनलच्या सामन्यामध्ये विजयी होईल त्याच्यासाठी. तर बघूया आपण कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. तसेच
सन्मान्य स्वप्नील यशवंत कीर यांच्याकडून सुद्धा 3 षटकार मारेल, त्याच्यासाठी रोख लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. तर बघूया, हॅट्रिक षटकारांचे हॅट्रिक मारल्यानंतर 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे स्वप्नील यशवंत कीर यांच्या माध्यमातून. तर बघूया संकेतचा पुढील चेंडू. समोर आहे ऋषिकेश राऊत. काहीसा बॅकफुटवर पंच केलाय, परंतु पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सुंदररित्या क्षेत्ररक्षण. तर बघूया, चांगल्या रीतीने मैदानामध्ये सामना रंगतोय. मेगा फायनलची लढत संध्याकाळच्या सत्रामध्ये एकीकडे कर्णधार आहे तो प्रसाद कर्वे, तर दुसरीकडे कर्णधार आहे तो ऋषिकेश राऊत. चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगतंय मित्रांनो. यावेळेस चेंडूवर लटकलाय, हवेत आहे आणि झेल झालाय मित्रांनो. निनाद येतोय नवीन फलंदाज. धावपलकावरती मित्रांनो धावा लागल्यात त्या 8 या धावसंख्येवरती 3 मोठे हादरे लागलेत मित्रांनो. 4 गडी बाद झालेत. कैसा टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली, मिडल ऑर्डर वरती भर आहे. काय होतंय, काय बिघडतंय, मेगा फायनल आहे. 8 या धावसंख्येवरती 4 गडी तंबूच्या आश्रयाला गेलेत. आता बघूया काय रणनीती आखली जाते फलंदाजांकडून. निनाद कशा प्रकारे फलंदाजी करतोय बघूया. निनाद आणि अजयची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यांना काहीतरी करून दाखवावे लागेल. आपल्या संघाला फायनलचा मुकाबला जिंकायचा असेल तर चांगल्या रीतीने धावा समोरच्या संघावरती ठेवावे लागेल. डिपेंड करण्यासाठी काहीतरी धावा चांगल्या सन्मानजनक धावसंख्या उभारली पाहिजे, त्यासाठी करामत करावी लागेल. चांगला फटका आहे आणि या फटक्यामध्ये तेवढी ताकद आहे की चेंडू भेदेल सरळ सीमारेषेच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी. कमॉन डीजे. का होता बघूया. अशीच फटक्यांची गरज आहे माऊली ग्रुप संघाला. आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु खराब कॉलिंग आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र षटकाची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागतात. 4 गडी बाद 12 धावा. काहीशी खराब अवस्था म्हणता येईल माऊली ग्रुप संघाची. 12 चेंडू
झालेत आणि 12 धावा धावपलकरती लागल्यात, परंतु या 12 धावा बनवत असताना 4 गडी तंबूच्या आश्रयाला परत गेलेत. 4 गडी बाद झालेत त्यांचे. काहीशी टॉप ऑर्डर होती ती कोलॅप्स झाली, परंतु आता मिडल ऑर्डरला काहीसं करून दाखवावे लागेल संघासाठी. तर बघूया काय घडतंय, काय बिघडतंय. बघूया तिसऱ्या षटकासाठी कोण येतोय गोलंदाज. नवीन गोलंदाज येतोय स्मिथ लिडकर. सुंदररित्या यंग गोलंदाज आहे. राजा शिवछत्रपती केहिम संघाला मिळालेला हा उगवता तारा म्हणूया. सुंदररित्या गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिली आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा. तर स्मिथ याने लागोपाठ 2 चेंडू डॉट टाकले. तर पार्थ मात्रे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक तर आलाय, तर दुसरा आला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. पार्थ मात्रे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पार्थ मात्रे यांच्याकडून 200 रुपये जे कॅश प्राइज होतं, 2 चेंडू लगातारचे डॉट टाकले तर 200 रुपये ते पारितोषिक आलेलं आहे. सुंदररित्या गोलंदाजी. तसेच षटकारांसाठी सुवर्ण संधी फलंदाजांसाठी स्वप्नील यशवंत कीर यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तर बघूया फलंदाजांना मोटिवेट करण्यासाठी ही बक्षिसांची खैरात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसेच सामना जिंकणाऱ्या संघाला 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. तीन चेंडू झालेत आणि एकच धाव खर्च केली स्मिथ लिडकर. सुंदररित्या गोलंदाजी. यंग गोलंदाज आहे, परंतु टॅलेंटने लबालब भरलेला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. व्हेरिएशन सुद्धा आहे, चांगल्या गतीने गोलंदाजी टाकतो आणि सुंदररित्या फलंदाजांना नामोहरण करणारी गोलंदाजी आज मात्र त्याच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळते. चांगला चेंडू, सुंदररित्या चेंडू पाहायला मिळतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग बाईटच्या स्वरूपात धाव येते. निनाद होता, निनाद काहीसा स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्यांनी ओळखला आणि काहीसा चेंडू मध्ये येईल टप्पा आणि नियंत्रण बदललं आणि त्याच नंतर पायावरती आदळला हा चेंडू. सुंदररित्या गोलंदाजी आपण पाहतोय. 14 धावा धावपलकावरती लागल्यात मित्रांनो. लेग बाईटची धाव पकडली गेली आणि या षटकामध्ये त्याने 4 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केल्यात. बघूया पुढील चेंडू. यावेळेचा चेंडू विकेट जाण्याचा चान्स आहे आणि हा झेल पकडलाय. प्राइज आलेला आहे आणि जर भूषण याने जर षटकार मारला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे अनिश सालुंके यांच्याकडून. तर बघूया, परंतु चेंडू गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. 1 डिक्लेअर षटकाची होते इथे समाप्ती.
तसेच स्मिथसाठी शशीभाई पेडणेकर यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत स्मिथसाठी. सुंदररित्या गोलंदाजी करतोय स्मिथ. त्याने 3च धावा खर्च केल्या आणि एका गड्याला बाद सुद्धा केलंय. धावपलकर धावा लागल्या 3 षटकांच्या अखेरीस. 15 धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. बघूया 2 षटकांचा खेळ येणं बाकी आपण पाहतोय. 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि काय गोलंदाजी पाहायला मिळते विकी 11 संघाची. सुंदररित्या नवीन येणारा गोलंदाज अथर्व येतोय. बघूया अथर्व कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 15 धावा धावपलकावरती लागल्यात. काहीशी लो स्कोरिंग सामन्याकडे वाटचाल होते की काय असं वाटू लागले, परंतु 2 षटक आहेत. या 2 षटकांमध्ये कमबॅक केलं तर चांगली धावसंख्या 40 ते 50 धावसंख्या इथे सहजगत्या होऊ शकते. नेविया कंपनीचे हे चेंडू सहजगत्या मिडल ऑफ द बॅट झाल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर जात आहेत. बघूया पहिला चेंडू ओव्हर द विकेट. आखूड टप्प्याचा चेंडू. यावेळेसच्या चेंडूवरती मोठा फटका येतोय, परंतु चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. वन डिक्लेअर स्वरूपात धाव येईल 1. 16 धावा धावपलकावर येत आहेत. निनादचा फटका चांगला होता, परंतु त्या क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. बिहाइंड द विकेट खेळण्यापेक्षा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळा. समोरच्या दिशेने खेळले तर सहजगत्या धावा चौकार षटकारांमध्ये डील करता येईल. पहिला चेंडूवरती फटका चांगला होता. जर 360 अंशाचं हे मैदान असतं तर सहजगत्या हा चौकारामध्ये किंवा षटकारामध्ये रूपांतर झालं असतं. यापुढील चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी सांगितलंय हा चेंडू निर्धाव आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. ऑफ स्टंप पिचिंग लाईन पकडली त्याने आणि मात्र निर्धाव चेंडू पकडलाय. आता मात्र चेंडू मारण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न आहे. निनाद वारंवार प्रयत्न करतोय, परंतु स्ट्रगल करतोय मैदानामध्ये. मोठे फटके खेळायचे आहेत. तसेच स्मिथसाठी शशीभाई पेडणेकर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. स्मिथ लिडकर साठी जी अप्रतिम गोलंदाजी केली त्याच्यासाठी. आपण पाहतोय पहिल्या मॅच पासून पाहायला गेलं तर स्विचिटचे फटके त्यांनी खेळलेत, परंतु बघूया आता काय करतायत, कुठला इरादा आहे खेळण्याचा. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. पंच नाखुश आहेत. दोन्ही हात समांतर. धाववाली अवांतर. पुन्हा एकदा एक धाव वाढली जाईल. स्कोर कार्डवर 21 धावा धावपलकावरती लागतात. काहीशी संत गतीने चाललेली ही मॅच आपण पाहतोय. फायनलचा मुकाबला आहे. मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. संध्याकाळचं सत्र आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये 50 प्लस किंवा 45-50 धावा झाल्या तर काहीसं संध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू जाईल की नाही, वातावरण थोडंसं दमट होईल किंवा जायला मुश्किल होईल. तर बघूया तोपर्यंत तेवढ्या धावसंख्येपर्यंत पोहोचतायत का. यावेळेसचा चेंडू आपण पाहिलं तर सिंगल धावेवर भर दिलाय. एकेरी दुहेरीच्या साहाय्याने जास्तीत जास्त धावा होऊ शकत नाहीये. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. 4थं षटक प्रगतीपत्र आहे. अजूनही एकच षटक बाकी आहे. 5 षटकांचा सामना आहे आणि सुंदररित्या कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. डावखुरी हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया त्याच्याकडे अपेक्षा जरूर आहे, कारण का वाऱ्याची दिशा सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि डावखुरी हाताच्या फलंदाजाला हे नंदनवन मैदान असं मानलं जातंय, परंतु काहीसा बॅट वरती चेंडू येत नाही तोपर्यंत सिंगल पलून काढतायत. एकेरी धाव अजून एक स्कोर कार्डवर वाढली जाते आणि धावपलकावरती धावा लागतायत 23 धावा. सिंगलवर जास्तीचा भर दिलाय. 4थ्या षटकामधील पाहायला गेलं तर एकच चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. या एका चेंडूवरती बघूया मोठा फटका येतोय का. निनाद मगातपासून वारंवार प्रयत्न करतोय, परंतु स्विचिटचा एकच चेंडू त्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळालाय. शेवटचा चेंडू मोठा फटका जरूर येतोय. तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या पलीकडे. ये दिल मांगे मोर हा येतोय. हॅपी फोर चौकार.
27 धावा झाल्यात. शेवटचं षटक आहे हानेमारीचं षटक. 27 धावा धावपलकावरती लागल्यात. वैयक्तिक दुसरं व संघाकडून 5वं षटक स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे स्मिथ लेडकर. बघूया 27 धावा धावपलकावरती लागल्या. स्मिथ लेडकर येतोय गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या. वैयक्तिक पहिलं षटक होतं, आता मात्र दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये त्याच्या 3 धावा खर्च केल्याने एका गड्याला बाद केला. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. डावखुरे हाताचा फलंदाज होता, त्याला काही हलवार गतीने खेळण्यासाठी प्रवृत्त केलं आणि एकच धाव. 28 धावा धावपलकावरती लागल्यात. बघूया 5 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 28 झाल्यात. या षटकामध्ये कमीत कमी जास्तीत जास्त धावा लुटण्याचा प्रयत्न असेल माऊली ग्रुप संघाचा, कारण का आपण पाहतोय फायनलचा मुकाबला जर चांगल्या रीतीने पाहिजे असेल तर चांगल्या धावा झाल्या पाहिजे धावपलकावरती. उपसरपंच मिलिंद पडवल पुरस्कृत माऊली ग्रुप संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. निनाद याला एका जागेवरती स्तब्ध उभं करून ठेवतोय. सुंदररित्या गुडलँड स्पॉट वरची ही गोलंदाजी, भेदक अशी गोलंदाजी आज मात्र आपल्याला पाहायला मिळते स्मिथ लेडकर याच्याकडून. सुंदररित्या कामगिरी पाहायला मिळते. मनजित लेडकर यांचे हे सुपुत्र दोन्ही मनजित आणि स्मिथ सुद्धा एकाच संघामधून खेळत आहेत फायनलच्या मुकाबल्यामध्ये. यावेळेस चेंडूवर मोठा फटका खेळायचा आहे. झेल कोण घेणार आणि दुसरी विकेट त्याच्या स्पेल मधली. दुर्वेश काटे जातोय नवीन फलंदाज. तर बघूया शेवटचं षटक आहे. दुर्वेश काटे बघूया काय करून दाखवत संघासाठी. यावेळेस चेंडू पुढे सरसावून मारतोय, परंतु मोठा फटका येत नाहीये. अलॉंग द कार्पेटच्या साहाय्याने धावपलक. दुसऱ्या धावेचा कॉल, रनआउटचा चान्स, परंतु नाही आहे तिथे. मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. काहीसा 2 धावाचा बोनस पाहायला मिळतोय समोरच्या संघाला. 30 धावा धावपलकावरती लागल्यात. 30 धावा लागल्यात. बघूया 2 मोठे फटके येत आहेत का. चांगला चेंडू आहे. एकच धाव. 31 धावा धावपलकावरती लागल्यात. काहीसा लो स्कोरिंग सामन्याकडे वाटचाल पाहायला मिळते. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या डावामधील. 31 धावा झाल्यात. अजून एक विकेट स्मिथच्या खात्यामध्ये. या स्पेल मध्ये 3 गडी बाद केले स्मिथनं.
हार्दिक आभार. तसेच आमची संपूर्ण टेनिस क्रिकेट डॉटींची टेक्निकल टीम असेल आणि सर्व संघातील खेळाडू, संघमालक, कॅप्टन आणि ग्रामस्थ मंडळ किहीम या सर्वांचं मी आभार व्यक्त करतोय, ज्याने 2 दिवस खूप चांगल्या पद्धतीने आमच्या या स्पर्धेला सहकार्य केलं. आणि म्हणूनच ही स्पर्धा अगदी उंच शिखरावरती किंवा या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम हे प्रत्येकाने केलंय. 2 दिवस या स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याच अलिबाग तालुक्यामधील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील नामवंत पंच, मग त्याच्यामध्ये पुरुषोत्तम भगत मॅन फ्रॉम थेरोंडा, राम हाले आणि राजेश पाटील घसवड पोयनाड हे 3 अंपायर्स आमच्या समवेत होते. आणि तसेच आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मॅनेजमेंट कमिटीचा देखील आभार व्यक्त करतोय, ज्याने 2 दिवस खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. तर आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं मी निशांत पाटील मॅन फ्रॉम खानाव अलिबाग सहर्ष स्वागत करतोय. आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धन्यवाद. फायनलची मॅच मैदानावरती सुरू झाले. पहिल्या ओव्हरचा किंवा पहिल्या इनिंगचा खेळ जेव्हा समाप्त झाला तेव्हा बॅटिंग करत असताना इथे माऊली ग्रुप या संघाने निर्धारित 5 ओव्हरमध्ये 30 बॉलमध्ये 31 धावा पूर्ण केल्या आणि 32 धावेंचं टार्गेट हे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर विकी 11 या संघाला मात्र दिलेलं आहे. एका बाजूला सन्मान्य मिलिंदजी पडवळ यांनी पुरस्कृत केलेला संघ माऊली ग्रुप आहे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर वीरेंद्रजी काटे साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ तो म्हणजेच विकी 11. या 2 संघादरम्यान हा क्रिकेटचा सरार, क्रिकेटची रणधुमाळी आपण आज किहीमच्या मैदानावरती पाहतोय. केपीएल सीझन 3 आणि या सीझन 3 चा अंतिम सामना, अंतिम सत्र आता सुरू होतंय. सलामीची जोडी मैदानावरती आलेली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती प्रसाद तर नॉन स्ट्राइक एंड वरती अनिकेत आलेला आहे आणि तसेच गोलंदाजी मार्क वरती सागर इथे सज्ज होतोय. तर P1 चं षटक सुरू होतंय. पहिल्याच ओव्हरचा खेळ मात्र सुरू झालाय. पहिलाच बॉल या ठिकाणी सज्ज होतोय. पहिल्या बॉल वरती चेंडू बराच हवेमध्ये कॅच मात्र होणार का? पहिल्या बॉल वरती चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिल्याच बॉल वरती 2 धावा पूर्ण केल्यात. सुरुवात अगदी सेन्सिबल संत मात्र केलेली आहे, कारण प्रसादला माहिती आहे ही फायनलची मॅच आहे. जिंकण्यासाठी टार्गेट जे पाहिजे होतं तेवढं काही देता आलं नाहीये, परंतु कमी हे टार्गेट आहे, त्यामुळे कुठेतरी घाई गडबड करण्याची गरज नाहीये. सिंगल किंवा डबलला जर आपण प्राधान्य दिलं तर त्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकतो आणि त्याचमुळे इथे पहिल्याच बॉल वरती 2 धावा पूर्ण केली आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, यावेळेस मात्र गॅप फटका, चेंडू सहज जातो एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्ये चौकार. छत्रपती शिवाजी महाराज यांचं गाणं आमच्या डीजे मास्टरनं प्ले केलं. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. राजांची कारकीर्द आपण पाहिली तर 1630 ते 1680, परंतु 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खऱ्या अर्थानं समोरच्या माणसाला कशा पद्धतीने आदर करायचा, किंबहुना समोरचा माणूस हा कुठल्या जातीचा नाही, कुठल्या धर्माचा नाही, कुठल्या पंथाचा नाहीये, तर समोरचा माणूस हा फक्त माणूसच आहे हे ज्यांनी बघण्यासाठी शिकवलं. स्त्रियांचा आदर कशा पद्धतीने करावा, किंबहुना आपल्याकडे जी काही मालमत्ता किंवा आपल्याकडे जी काही धंदा होती ती समाज सेवेसाठी कशा पद्धतीने वापरायची हे छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने शिकवलं. आणि 350 वर्षानंतरही सुद्धा अजून आपल्या रायगडमध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आणि जगामध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं असे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आपला हा रायगड. आणि याच रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधील किहीम गावामध्ये किहीम प्रीमियर लीग पर्व 3 सुरू आहे. अंतिम सत्र आपल्या भेटीला आलेलं आहे आणि अंतिम सत्रामध्ये प्रसाद एका बाजूला आपल्या कॅप्टनची जी भूमिका आहे ती पूर्णपणे निभावत असताना, कारण त्याला माहिती आहे फायनलच्या मॅच मध्ये एखादी चूक सुद्धा पराभवाच्या छायेमध्ये नेऊ शकते आणि त्याचमुळे शेवटच्या क्षणाला डेडिकेशन किंवा समर्पण मॅच साठी मी देणार आहे आणि तोच प्रयत्न राहिलाय. पहिल्या ओव्हर मध्ये आतापर्यंत जर आपण धावा संख्या पाहिली तर 7 धावा धावफलकावरती आल्या आहेत.
चांगला फटका फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. रिॲक्शन टाइम फार कमी होतं, 0.5 सेकंद आपण रिॲक्शन टाइम म्हणूया जेव्हा बॉल त्याच्या हातामध्ये आला, आणि त्यावेळेला क्विक मुवमेंट कशा पद्धतीने करावी हे मात्र क्षेत्ररक्षकाने आणि गोलंदाजांना दाखवले. आता गोलंदाजांनी तिथे फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीने फिल्डिंग केलं, बॉल आपल्या संघासाठी धावा इथे सेव्ह केल्या. आणि या षटकातील आता आपण पाहिलं तर येणारा एक शेवटला बॉल असेल. फुल टॉस बॉल इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय सरळ घोषांकित क्षेत्रामध्ये आणि फक्त एकच सिंगल धाव मोड मध्ये होणार आहे. यामध्ये मात्र शंका नाहीये. पहिल्या ओव्हरचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि एक ओव्हर नंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 आलेली आहे. म्हणजे येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी माझे स्कोअर मित्र मला सांगत आहेत की 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 24च धावेंची गरज आहे. 24 रन्स रिक्वायर्ड इन 24 बॉल्स. परंतु आदित्य, बऱ्याच ठिकाणी मी याच्या मॅचेस पाहिल्यात की 24 बॉल मध्ये 50 धावा करताना पाहिल्या, 24 बॉल मध्ये 75 धावा सुद्धा होताना पाहिल्या. परंतु अशा कित्येक मॅचेस पाहिल्या ज्या मॅचेस मध्ये बॉल टू रन धावा निघालेल्या नाहीयेत. त्याच्यामुळे इथे त्या प्रकारची पुनरावृत्ती होणार का? तुम्ही IPL ची फायनल सुद्धा पाहिली असाल गेल्या वर्षीची, की अशी एक मोठी फायनल झाली होती. मुंबई वर्सेस पुणे अशी एक फायनल मॅच झाली होती, तेव्हा सुद्धा बॉल टू रन्स पाहिजे होता आणि चित्र काहीतरी वेगळं आपल्या बाजूला पाहायला मिळालं होतं. तर त्या प्रकारचं चित्र या किहीमच्या मैदानावरती होणार का? 24 बॉल 24 धावांची गरज. आणि आता प्रतिस्पर्धी संघामध्ये ऋषिकेश राऊत आलाय पहिलीच ओव्हर घेऊन. आपल्या स्पेलमध्ये पहिलीच ओव्हर आणि इथे मात्र चेंडूला सरळ भिरकावून दिलाय षटकार. इथे फलंदाजाने केले पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. ऋषिकेश राऊतला कमबॅक करण्याची गरज आहे. प्रत्येक बॉल हा महत्वपूर्ण असणार आहे. पुन्हा एकदा सेकंड बॉल, टप्प्याचा बॉल, फटका फसला, कॅच मात्र होणार का? परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि इथे फक्त एकच सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 15 या आकड्यावरती 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 33 धावांची गरज आहे, त्यापैकी 15 धावा धावफलकावरती आल्या म्हणजे अजूनही 32 धावांची गरज आहे, क्षमा असावी. त्याच्यामुळे अजूनही जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड. सेकंड ओव्हरचा खेळ ऋषिकेश राऊत. ऑन साइडला आपण व्ह्यूरेशन पाहिली तर एक मिड विकेट तैनात केले. टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र चेंडू गॅप मधून चाललाय सीमारेषेच्या दिशेनं बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. पुन्हा एकदा ऋषिकेश. ओहो, यावेळेस बॅकफुटला गेला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं, परंतु एकच धाव, इथे एक धाव सुद्धा काढण्याचा प्रयत्न नाही केला. स्वतःकडे आपण पाहिलं तर अजून स्ट्राईक आहे. डॉट बॉल येतोय मैदानावरती. संपूर्ण दिवसामध्ये 2 खेळाडू वयाने खूप लहान होते, परंतु काय गोलंदाजी केली दोनही खेळाडूने. एका खेळाडूला नक्कीच थोड्याशा धावा आल्या होत्या, परंतु नक्कीच हे किहीमचं भविष्य आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्हाला हे 2 खेळाडू ॲज अ आयकॉन म्हणून नक्कीच रायगड जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये गाजताना दिसणार आहेत. चांगला फटका घेऊन काढलाय. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. सिंगल धावेच्या समवेत संघाची धावसंख्या आहे. पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा मैदानावरती पूर्ण झाली आहेत. फायनलच्या मॅच मध्ये मित्रांनो तुम्ही एवढं लेझी घेऊ नका, कारण प्रत्येक मॅच तुम्हाला माहिती आहे की एक धाव फार महत्वाची असते आणि एका धावेने इथे नक्कीच धावसंख्या पुढे जाणार आहे. संघाची धावसंख्या आता 21 या आकड्यावरती पोहोचलेली आहे आणि अजून देखील आपण पाहायला गेलं तर 11 धावेंची गरज आहे. चांगला फटका प्रसाद कर्वेच्या बॅट मधून चेंडू सरळ जातोय बाउंड्रीच्या बाहेर, षटकार.
टेनिस क्रिकेट डॉट माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग आपण पाहिलं. बऱ्याच जणांनी ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतला, त्या सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपण सुद्धा या स्पर्धेचे प्रमुख घटक आहात, कारण काही किहीम गावातील ग्रामस्थ हे आपल्या नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त बाहेर आहेत, परंतु या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी त्यांनी मात्र मोबाईलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतला. त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय, कारण या स्पर्धेसाठी प्रत्येक ग्रामस्थ फार महत्वाचा आहे. आणि ग्रामस्थांची एकी असेल तर आपण गावामध्ये कोणतंही कार्य किंवा कोणताही कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने करू शकतो. अजूनही जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी सज्ज होतोय. फुलटॉस बॉल, लो फुलटॉस खोरात टाकण्याचा प्रयत्न केला. आणि सर्व ग्रामस्थांना हेच आव्हान करेन की जसं तुम्ही या खेळामध्ये एकी दाखवता तसंच गावामध्ये सुद्धा प्रत्येकाने एकी दाखवा. जन्म एकच आहे आणि एका जन्मामध्ये आपल्याला प्रत्येकाशी चांगल्या पद्धतीने वागून सामाजिक बांधिलकी मात्र जपायची आहे. कारण एखादा माणूस जेव्हा असतो तेव्हा आपण त्याच्याशी काही कारणास्तव नक्कीच वाद होतात, बोलत नाही, आणि नंतर जेव्हा माणूस तो जगामधून निघून जातो तेव्हा म्हणतो की माणूस खूप चांगला होता, तर त्याला काही अर्थ नसतो. माणूस जेव्हा हयात आहे तेव्हा त्याच्याशी तुम्ही चांगलं वागा, सामाजिक बांधिलकी जपा आणि हीच युनिटी तुम्ही तुमच्या गावामध्ये ठेवा. कारण क्रिकेटचा खेळ हाच संदेश देतो की अनेक क्षेत्रामध्ये विखुरलेली मनं एकत्रित येण्यासाठी आपण या स्पर्धेचं आयोजन करतो आदित्य. आणि त्याचमुळे आज समस्त ग्रामस्थ मंडळ किहीम हे एकत्र आलेले आहेत आणि अशीच एकी तुम्ही प्रत्येक ठिकाणी मात्र ठेवायची आहे. आणि राजकारणापुरतं राजकारण प्रत्येकाने करा, परंतु बाकी गावामधील जे कार्य असतील त्या कार्यामध्ये सर्वांनी मात्र एकत्रित या, हेच मात्र जाता जाता मी सर्वांना संदेश देईन. आणि यावेळेस मात्र मॅच मध्ये पण पाहायला गेलं तर या सीझन 3 चा अंतिम विजेता